टाळ्या वाजवा जरा जोरात. सर्वप्रथम आमच्या सर्व महापुरुषांना वंदन करतो. तळागाळातून आलेला संघर्षाच्या वाटेवरती आपली पावलं उंटावत वेदनेचा हंबरडा कायम उरात घेऊन गाव कुसाबाहेरच्या गावगाड्यावर जन्माला आलेला एक कार्यकर्ता, आमच्याच कवठेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी या गावचे सुपुत्र असणारे केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, माजी खासदार, कवी रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या आज हा जो एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरं तर आपल्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ढोलकी, लावणी, तमाशा, ऑर्केस्ट्रा असले कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्हाला तालुक्यामध्ये बघायला मिळतात. आज इथं जर गौतमी पाटील आणली असती तर सगळा जिल्हा एक झाला असता आणि मोठा कार्यक्रम घ्यावा लागला असता. पण गौतमी पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांनी हा महाराष्ट्र, ही माती घडवलेली आहे. आठवले साहेबांबद्दल बोलायचं झालं, परवा एका संस्थेचा रिपोर्ट होता की संपूर्ण भारतामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान घेतलं जातं. तर त्या संस्थेचा रिपोर्ट असा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नंतर हयात असणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी जर कुणाच्या वाढदिवसानिमित्त सर्वात जास्त रक्तदान महाराष्ट्रात आणि भारतात होत असेल तर ते रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होत असतं. हे तुम्हाला मी आवर्जूनपणाने या ठिकाणी सांगतो. आता माझं कौतुक करून झालंय, माझ्या नावाला साजल असं माझ्या स्वभावाला इथंच बघायचं झालं तर आल्यापासून बघतोय. खंडूदादा स्टेजवर सगळीच पुरुष माणसं आहेत. आपण सगळ्या महापुरुषांची विचारांची जयंती कायम साजरी करणारी समतेच्या वाटेवरची माणसं आहोत. या स्टेजवर जर 2-4 महिला बसलेल्या असत्या तर खऱ्या अर्थानं आम्ही महापुरुषांचे विचार रुजवतोय असं ते चित्र आम्ही निर्माण केलं असतं. पण माझी आयोजकांना इथून पुढं कळकळीची विनंती राहील की एवढ्या सगळ्यांच्या कळपामध्ये आपल्या 2-4 आया बहिणी सुद्धा बसल्या पाहिजेत, त्याशिवाय आपल्या विचारवंचाला शोभा येणार नाही. आता हे बोलल्यानंतर 2-4 जणांनी मला मारलं तरी काय हरकत नाही, ती मला सवय लागलेली आहे. मित्रांनो, हल्ली वातावरण बघितलं तर सगळं वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. पक्षाचे कार्यकर्ते असतील, धर्माचे कार्यकर्ते असतील, जातीचे कट्टर कार्यकर्ते असतील, या सगळ्यात भारत हरवून चाललाय आणि हा हरवलेला भारत पुन्हा जिवंत करणं ही आमच्यासारख्या साहित्यिकांची, कवींची, वक्त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. खंडूदादा, मी परवा मुंबईमध्ये एका पिक्चरला गेलतो. 2-4 अधिकारी माझ्यासोबत होते. पिक्चर सुरू होण्यापूर्वी पिक्चरच्या त्या थिएटरमध्ये पडद्यावरती एक सर्टिफिकेट आलं आणि त्यात लिहिलं होतं की नॅशनल सॉन्ग सुरू होतंय, राष्ट्रगीत. सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. अख्खं थिएटर उभं राहिलं, मी बी उभा राहिलो. आता नाही रे, तिथलं सांगते. आणि राष्ट्रगीत सुरू झालं. आम्ही गावाकडचे होतो सर, आम्ही ताट मानेन उभं राहिलो. ती मुंबई होती, सगळी हायपाय बॉयलर माणसं. राष्ट्रगीत संपलं तर मला एक लहानपणापासून कानाला अशी सवय झालेली आहे की त्या गर्दीत एखादा असतंच येडं.
भारत माता की जय म्हणून कोणीतरी ओरडतं. राष्ट्रगीत संपल्यावर मी उजव्या हाताची मूठ जोरात आवळली, जय म्हणायच्या तयारीत लागलो. ते कोणीतरी आता ओरडलंच. पण राष्ट्रगीत संपलं आणि सगळे खाली बसले, कोणीच ओरडलं नाही. माझं लक्षच लागना. आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं. म्हटलं राष्ट्रगीत संपलं, घोषणा कोणी दिली नाही. याचा अर्थ भारताविषयीचं प्रेम कमी झालंय की काय, म्हणजे वरडायची लाज वाटायला लागली काय. पण वेळ निघून गेली. पिक्चर संपला, आम्ही बाहेर आलो. माझ्यासोबत 4-5 मित्र होते, अधिकारी होते. त्यांना म्हटलं साहेब परत तिकीट काढा. ते म्हटले एवढा पिक्चर आवडला का. म्हटलं पिक्चरचं काही देणं घेणं नाही, ते राष्ट्रगीत झालं पण घोषणाच कोणी दिली नाही. मग ते म्हटले कोण देतच नाही हल्ली. मी म्हटलं असलं मला जमणार ना, मला 8 दिवस झोप लागणार नाही. म्हटलं तिकीट काढा, मी घोषणा देतो, आपण घोषणा देऊन बाहेर जाऊ. परत तिकीट काढलं, परत राष्ट्रगीत सुरू झालं. राष्ट्रगीत संपलं. म्हटलं इथं कुणीच ओरडत नाही, आपण ओरडायला पाहिजे. आणि मी जोरात ओरडलो भारत माता की. तर कुणीच जय म्हटलं नाही, फक्त माझ्याकडं असं तिरक्या नजरेने बघितली. ही सगळी मेंढर खाली बसली. आणि मग माझ्या लक्षात आलं इथला भारत हरवला असला तरी भारतीय सुद्धा हरवलेला आहे. ही फार गंभीर बाब माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं ही कविता लिहिली पाहिजे, आपण बोललं पाहिजे, माणसांचा आवाज माणसांसमोर काढला पाहिजे. आणि म्हणून कविता येते की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. अशा पद्धतीचा विचार घेऊन आज तुमच्या समोर बोलत असताना आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मी बसलेलो आहे. आणि आठवले साहेबांचे कार्यकर्ते ही सगळी सोन्यासारखी आहेत, म्हणजे सोन्यात असतात, सोन्यासारखे असतात. कारण नेत्याचं कार्यकर्त्यांवर असणारं प्रेम ही हातातल्या अंगठ्या याच्यावरती सगळं दिसत असतं. आणि मला अभिमान वाटतो कधी कधी की आमची माणसं अशी पाहिजेत ना. मला कधी कधी साहेब स्वप्न वाटतं की आमच्या बी घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे, पेपराला बातमी दिसली पाहिजे, 70,000 कोटीचा घोटाळा कांबळे अटक. मला आनंद होईल, मी कवट्यात फटाकड्या वाचवे. नाहीतर आमचं जयंतीच्या वर्गणीत मार 100 आणि मार 200 ही असलं घोटाळा हल्ली वाढलेले आहेत, व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण हे सगळं साजरं करत असताना या तरुण पिढीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. इथं लक्ष नीट दिलं तर 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर 20 ते 30 वर्षातली पोरच नाही तिथं, सगळी 35च्या पुढे आहेत. ज्यांना कोणाला फायदा आहे पक्षाचा कार्यकर्त्याचा तो मात्र आवर्जून तोंड दाखवायला आलेला आहे. आता एवढं सगळं आयोजकांनी सत्कार केलं, त्यातनं 2-4 जर राहिलेलं असलं तर ते शेवटपर्यंत थांबणार आहे माझा सत्कार होतोय का बघायला. आणि जर नाही झाला तर मग उद्या सकाळी सौदागरला चौकात धरतोयच तो. पण हे सगळं करत असताना या मातीत एक विचाराचं, प्रबोधनाचं, पुरोगामी विचाराचं बियाणं पेरणं आज काळाची गरज आहे. भारतीय असण्याची जाणीव होणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या सारख्याला तुम्ही बोलवलंय त्याबद्दल मी मनापासून आयोजकांचं या ठिकाणी कौतुक करतो. हल्ली इथं जरा आपापसात बोलायला लागलेत, लाट बोलं, मोठी माणसं लांब बसलेत, त्यामुळे तो संवाद होईना झालाय. जरा तुम्ही शांत बसा, तुम्हाला खाऊ वाटप आहे. आणि ते कॅमेऱ्यात बघणार आहेत की कोण जास्त दंगा करते त्याला खाऊ मिळणार नाही म्हणून सांगितलं. जी नीट ऐकेल त्याला खाऊ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आधी. त्यामुळे लक्ष माझ्याकडे असू द्या. हल्ली खरं बोललं की त्रास होतो साहेब, म्हणजे एवढे खरं बोलू नये, पण खरं बोलायची सवय ही लहानपणापासून लागलेली आहे.
मला बाहेर मान सन्मान मिळतात, बाहेरच्या देशात पण मी जात असतो, पण गावात मला कुत्र विचारत नाही. कारण मी वक्ता, कवी, साहित्यिक नंतर आहे, मी आधी कार्यकर्ता आहे गावातला. कुठे जरी लग्नात जरी आज गेलो तरी मला बघितल्या ती सगळी आमच्या गावातली म्हणते ती ठेव सगळं बाजूला, भात वाढायला की. त्यांनी लहानपणापासून मला भात वाढतानाच बघितलेला. आम्ही असे कार्यकर्ते, सगळ्या जाती धर्माच्या लग्नात भात वाढायला मीच असतो. तसा अजून एक चांगला गुण माझ्यात आहे, मला लाकडं बी रचायला चांगलं जमतं. स्मशानभूमीतले पहिला फोन नातेवाईकांना झाल्यानंतर दुसरा फोन मलाच असतो. मी फक्त एवढंच विचारतो, बापू गेले का? हो गेले. अंदाजे वजन किती असेल बॉडीचं? तो म्हटला 70-75. तर मी तेवढीच लाकडं सांगतो. अत्यंत कमी लाकडात ऐन पावसाळ्यात सुद्धा उत्तम पद्धतीने बॉडी जाळून देण्याचं काम मी माझ्या अनुभवातून आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि हे सगळं कार्यकर्ता असताना आणि त्यात भारतीय होऊन जगताना त्रास होतो तालुक्यात. अशा भानगडीत परवा आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं आणि मुलगी मुसलमान होती, ती घेऊन पळून गेला. म्हणजे ह्या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही. धर्म पेटला, ती सगळी कार्यकर्ते तलवारी घेऊन रस्त्यावर आली आणि त्यांनी धरला मलाच, मेन कार्यकर्ता ह्यो आहे म्हटले यांच्यातला. आणि आमच्या रात्री दारात 1:30 वाजता तलवारी घेऊन ही सगळी कार्यकर्ते धर्माचे कट्टर दार वाजवायला लागले. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं नवीन बांधले ती तुडतील म्हटलं. मी दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पाठीवर एक तलवार, पोटावर एक तलवार. आणि तो जोरात म्हटला तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आणि मला खरं बोलायची सवय, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी जरा बोलो. असं म्हटल्यावर ते अजून चिडलं. ते म्हटले ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. ते म्हटले हम उसको मारेंगे काटेंगे, हमारे धर्म में नहीं चलता. मग माझ्या लक्षात आले धर्म घेऊन जगायला लागलाय, हे अवघड होऊन जगायला लागलंय. त्याला म्हटलं आता मराठीत बोल. म्हटलं माझी हिंदी संपली. मग ते बी मराठीत म्हटला, ते आम्हाला मारून टाकणार. त्याला म्हटलं ठेवणार नाही, धर्मात चालत नाही. मी म्हटलं अरे भारतीय आहे, भारतीय आहे म्हटल्यावर त्याने 2 मुस्काडीत वडले मला. हे नवीन काय आले म्हटलं भारतीय. त्याला म्हटलं अरे भारतीय जुना आहे, तुम्ही नवीन आहे सगळे. ते काय ऐकायच्या परिस्थितीत नाही. मग तेव्हा त्याला मी म्हटलं जिवंत ठेवायला काय करता येईल. तर तेव्हा म्हटलं त्याला आमच्या धर्मात यायला सांगा. म्हटलं नेमकं काय करायचं जरा इसकटून सांग. तर तेव्हा म्हटलं त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मग ती सगळ्या तलवारी अशा आवळून माझ्याकडे बघायला लागली. त्या गदर पिक्चर मधल्या असल्यासारखा सीन झाला. तो समोरचा अमरीश पुरीन मी सनी देओल वाटायला लागलो. आणि मी एका सेकंदात विषय सोपा केला. त्याला म्हटलं त्योच का, मी बी मुसलमान होतो. म्हटलं लई टेन्शन घेत नाही. त्याला काय करावंच कळना. म्हटलं उद्यापासून आम्ही मुसलमान नमाज पडायला हजर होतो, काय असेल ती प्रोसेस पूर्ण करून घे. आणि आडनाव बी बदल. म्हटलं आमचं चंदनशिवचा वैताग आलाय, पण तिकडं शेर खान पठाण शेख असं उच्च कर म्हटलं आम्हाला. नाही परत इकडं आणून तांबुळीन मकानदार करून परत गावगाड्याच्या बाहेर ठेवू नकोस असं म्हटल्यावर त्याला काय करावं कळना. त्याची तलवार गळून पडली. जे मला धर्माच्या नावानं मारायला ती चहा प्यायला बसली. बायकून चहा ठेवला, काळा चहा. बायको त्यात दूध वतायला लागली. तिला म्हटलं दूध वतू नको. ती म्हटली का. म्हटलं आता काळाच चहा पाच. म्हटलं भावकी झाली आपली. ही काळात चहा पिऊन भावकी गेली. 4 दिवस संपले. माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात आला. म्हटलं भावकी ही आज कशी काय दारात आली, कधीच येत नाही. तो मला म्हटलं दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे. तर म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं तिकडं. म्हटलं मग करायचं काय. तर म्हटलं मुलगी खिरचन आहे. म्हटलं अडचणी आहे. मी म्हटलं लय प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचन म्हटलं. तो म्हटला परवा तर मुसलमान झालाय. म्हटलं आता 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा खिरचन, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा बौद्ध आणि अजून काय असलं शनिवार रविवार वाटून घ्यायचं. घराच्या बाहेर लिवायचं सर्व धर्म समभाव आणि घराचं नाव संविधान. विषय संपला. म्हटलं या बाजूला शिवाजी महाराज आणि या बाजूला बाबासाहेब लावायचा. ही अशा पद्धतीची घरं निर्माण होणं आजच्या काळात गरजेचं असताना मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीने सगळं करायला लागलो. आमच्या मराठी साहित्यामध्ये समीक्षक नावाचा एक प्राणी असतो. आमच्यासारख्या कवींच्या समीक्षा तो मराठी साहित्यात करत असतात. देशपांडे, कुलकर्णी, जोशी वगैरे.
तर ते ठरवत असतात की ह्याला कवी म्हणून ठेवायचा का नाही ठेवायचा. त्यांनी माझी परवा मुलाखत घेताना मला त्यांनी सांगितलं की बाबा चंदनशिवे तुम्ही लय आक्रोशपणाने लिहिता, धर्मावरती जास्त बोलता, जातीवरती जास्त टीका करता, भारतीय जगला पाहिजे, पण तुम्ही हे सगळं पेटवायलाच बघताय. तर त्यांना मी सांगितलं की मी एवढं जहाल का लिहितो. मी लहान होतो, लक्ष माझ्याकडे राहू दे. मी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता. आणि हो नाना 7वीच्या वर्गात 15 वर्षापासून नापास होत होता. तेव्हा नापास तर नापास, पुढे ढकलायची पद्धत नव्हती. आणि नाना 15 वर्ष नापास म्हणजे वर्गात सगळ्यात मोठा नानाच होता. दाढी आलती, मिशा आलत्या, आणि 7.5 फूट उंचीचा नाना, 125 किलो वजनाचा नाना. सगळी पोरं त्याच्या गुडघ्याला लागायची, मास्तर कमरेपर्यंत यायचं. आणि नानाला काहीच येत नव्हतं, ती अडाणीच मसर राखायचा. आणि त्यात वर्गात आमच्या शाळेत मास्तरनं नियम केलता की वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि नाना रोज मार खायचा, कारण नानाला काहीच येत नव्हतं. मग आम्ही बी अभ्यास करायला लागलो. आम्हाला बी वाटायला लागलं की बाबा मास्तरचा मार खाल्ल्याला परवडतंय, पण शेजारच्याचा का खावा, म्हणून आम्ही पुस्तक वाचायला लागलो. पण नानाला काहीच येत नव्हतं. नानाला 3 जरी फळ्यावर काढलं तर त्याला म्हणायचा, एवढा नाना अडाल. आणि एखाद्या पोराचं उत्तर बरोबर आलं की ती पळत नानाकडे जायचं. नाना पण शांतपणे उभा राहायचा, म्हणायचा मार. मग त्या पोराचा हात काय त्याच्या गालाला पोचायचा नाही, मग ते पोरग बेंचवर उभं राहायचं. आणि नानाला जोरात दणका द्यायचा, सगळा वर्ग टाळ्या वाजवायचा. नाना गप बसायचा, नाना रडायचा, नाना मान खाली घालून उभा राहायचा. आणि नाना दिवसभर मार खायचा. सगळी शाळा नानाला चिडवायची, सगळी पोरं टाळ्या वाजवायची. शाळा सुटल्यावर गावातनं जाताना सगळं गाव हसायचं. नाना रोज येताना गाल नीट असायचा नानाचा, आणि जाताना नाना लाल भडक गाल सुजवून जायचा. कधी डोळ्यातनं पाणी, कधी कानातनं रक्त, नाकात. पोर कुत्र्यागत नानाला मारायचे. आणि तो आमच्या शेजारी राहत होता म्हणून मला वाईट वाटायचं त्याच. मी त्याला म्हणायचं, नाना कशाला शाळेत येतोयस. आणि नाना शाळा सुद्धा कधीच बुडवत नव्हता. रोज 10 मिनिट आधी येऊन नाना बसायचा मागच्या बेंचवर. त्याला बघितल्यावर मला असं वाटायचं, ह्यो शाळेत कसा काय येतोय, ह्यो शाळा का सोडत नाही. बरं सुट्टी सुद्धा कधी घेत नव्हता. कुणाच लगीन असू काय असू तिकडं जात नव्हता, पण शाळेत येत होता. रविवारचं सुद्धा नाना शाळेत येऊन जायचा, चुकून भरली बिरली काय बोल. एक दिवस मी त्याला म्हटलं, तू नाना शाळा सोड, ही सगळी पोरं तुला मारतात, तुझ्या अडाणपणाला हसतात, ते मला आवडत नाही. तर नाना म्हटला, सोडणार आहे म्हटला, पण एक दिवस तुला कळल म्हटला मी का शाळा सोडत नाही. आणि खरोखर एक दिवस असा आला, मास्तरनं वर्गात एक प्रश्न विचारला. प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता. प्रश्न असा होता, गावाबाहेर जी बायका धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात. मग आम्ही पण उत्तर दिली डोकं लावून. तळ म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोरा म्हणतात, झरा म्हणतात, तलाव म्हणतात, वगळ म्हणतात, पाझर म्हणतात, धबधबा म्हणतात, नदी म्हणतात, आड म्हणतात, विहीर म्हणतात. मास्तर नाहीच म्हणायला लागले. मग एक जण म्हटला समुद्र म्हणतात. मास्तर म्हटला समुद्र कुठं आणलास. सगळ्यांचं चुकलं. आणि मग नाना एकटाच राहिला. मास्तर म्हणले, नाना उभा राहा, तू बी एखादं उत्तर दे, आज सगळ्यात चुकलंय. नाना उभारला आणि नानानं अंदाजे उत्तर दिलं. नाना म्हटला, मास्तर त्याला पाणवटा म्हणतात. पाणवटा म्हणतात म्हटल्याबरोबर मास्तरांचा आव असला. आणि नानानं बारीक नजर करून मास्तरकडे बघून विचारलं, मास्तर उत्तर बरोबर आहे का चूक आहे म्हणले. तर मास्तर म्हणले बरोबर आहे. जसं बरोबर आहे म्हणले तसं नानाच्या लक्षात आला नियम.
सगळ्यात चुकले. आज सगळ्या कानाखाली द्यायचं काम आता माझ्याकडे आलेलं आहे. आणि पोरांच्या जेव्हा लक्षात आलं आज दणका नानाचा बसणार आहे, पोरं बोंबलायला लागली, दप्तर भरायला लागली. एवढ्यात नानानं जाऊन दाराला लावलं कडी आणि नाना दाराजवळ थांबला, दारा अडवून. नानाचा त्यो अवतार बघून पोरं ठो ठो बोंबलायला लागले. कारण नानाचा एक हात 32 किलोचा आणि पोराचा गाल 40 ग्रॅमचा होता. दणका साधा बसणार नव्हता. मास्तर थरथर कापायला लागलं. सगळं गाव गोळा झालं शाळेत काय चाललंय म्हणून बघायला. दार कोण उघडना, कारण नानानं दार धरलेलं. सरपंचांना बोलवलं, दार कोणीच उघडना. मग शेवटी सरपंच मागणं खिडकीतनं वर आलं. खिडकीतनं बघितलं तर पोरं वरडायला लागल्यात. मास्तर थरथर कापतय. नाना दाराजवळ थांबलाय. सरपंचांनी विचारलं, म्हटले मास्तर काय चाललंय, नाना का थांबलाय, रागान बघायला लागलाय, पोरं का रडायला लागल्यात. मास्तरने हात जोडले म्हटले सरपंच घोळ झाला, सगळ्याच उत्तर चुकले. म्हटले नानाच बरोबर आले आज. आता ह्यो नियम सरपंचाला माहित होता. सरपंचाचा बीपी वाढला, कारण पहिल्या बेंचवर त्याच पोरग होत. दणका साधार पहिला दणका त्याला बसणार होता. सरपंचाला पोराकडे वळलं, पोरग पप्पा पप्पा म्हणून वरडायला लागलं. मग सरपंचानं हात जोडले खिडकीतनं जण म्हटले मास्तर पाया पडतो, म्हटले नियम बदला. म्हटले हो जसा नियम बदला म्हटल्याबरोबर नाना पुढं झाला. नानाने एका चिमटीत मास्तर उचलला आणि नाना म्हटला मास्तर 15 वर्ष झाली म्हटला मी नियम पाळलाय का नाही. मास्तर म्हटले होय नाना, आज जर नियम बदलला तर पहिला दणका तुम्हाला बसील म्हटलं. मास्तर गप खुर्चीत बसलं आणि नानानं वर्गावर नजर टाकली आणि नानाला आठवायला लागलं मला यानं कसं कसं मारलं होतं, मला त्यानं कसं मारलं होतं, मला यानं डोळ्यावर मारलं होतं, ह्यानं नाकावर मारलं होतं, ह्यानं कानावर बुक्की गाठली होती, ह्यानं तर लई जोरात दणका दिला. नानानं 15 वर्ष सगळं आठवून सेव केलं आणि नानानं दणका द्यायला सुरुवात केली. ह्या भिताडाजवळचं पोरग उडून ती भिताड तोडून बाहेर पडायला लागलं. नानानं सगळे फोडून काढली, नियमात बसत होत आणि शाळा सुटली. त्यानं मला काय मारलं नाही, का त्याचं दप्तर सांभाळायला मी असायचं. मी त्याचं दप्तर त्याच्या हातात दिलं, त्यानं दप्तर परत माझ्या हातात दिलं. म्हटलं ही ठेव तुला, आता शाळा सुटली म्हटलं. आणि मग म्हटलं त्या नानानं मला उत्तर दिलं. नाना म्हटला त्या दिवशी तू मला विचारलं होतंस की तू शाळा का सोडत नाहीस, तू शाळा कशाला येतोस. नाना म्हणाला मी एवढ्यासाठी शाळेत येत होतो, मार खात होतो की मला माहीत होतं म्हटला एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी ह्यो सूर्य माझ्यासाठी उगवाल, त्याची वाट बघत मी सहन करत होतो म्हटला. ह्यो नाना दुसरा तिसरा कुणी नसून ह्यो नाना म्हणजे तुम्ही आम्ही सगळी बहुजनांची माणसं आहोत. आणि आमचा दिवस जर कुठला उगवला असेल आमच्यासाठी, आमचा सूर्य आमच्यासाठी जन्माला आला असेल तर तो सूर्य जन्माला आल्याचा दिवस होता 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य आमच्या इथं जन्माला आला. म्हणून आम्ही आता शिकलंच पाहिजे, व्यसनांपासून दूर झालं पाहिजे. दरवर्षी जयंती आम्ही बघतो साहेब, हल्लीची जयंती बघायला लागलं की डोळ्यातनं पाणी येत. कारण तुम्हाला पर्याय नाही, डीजे लावल्याशिवाय मतं मिळत नाहीत. पण आता कुठंतरी बदललं पाहिजे. ही सगळी कट्टर झालीत, महापुरुषांची वेगळी विचार घ्यायला लागलेले, ही सगळी मेंढर घडायला लागलेली आहेत. 4-5 वर्षापूर्वी खंडूतात्या सकाळी सकाळी त्या व्हॉट्सअपवर मेसेज आला, असा भगवा झेंडा पडला आणि त्या भगव्या झेंड्यात लिहिलं होतं त्यानं शुभ शिव सकाळ. मी डोकसं खाजवत उठलो, म्हटलं आता ही सकाळ कुठनं आली. म्हणजे आता शिवाजी महाराज येणार सांगोल्यावर इकडं, उठा माझी सकाळ झाली. यांची भगवी सकाळ सुरू झाल्यावर इकडचा एक जण जागा झाला, म्हटलं भाऊ त्यांची झाली आपली कवा.
ह्यो म्हटला करा आपली. आणि मग निळा झेंडा आणि त्यात लिहिलं भीम सकाळ, शुभ भीम सकाळ. 11 वाजता गडी 11ला उठत्यात आमचं. मग शुभ भीम सकाळ, शुभ शिव सकाळ गाजायला लागली. मग तिसऱ्याला जाग आली, म्हटलं त्यांची झाली यांची झाली आपली झालीच पाहिजे. आणि मग त्यानं तिसरी सकाळ नवीन काढली, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ म्हटला. मी म्हटलं लहू कोण माहित नाही, म्हटलं वर्ण आली आम्ही केली म्हटलं. अजून आमच्या चांभारांनी रोहिदास सकाळ काढली नाही. त्यांचा रंग फिक्स होईना, तो फिक्स झाला की ती काढणार. धनगर बांधव शुभ आईला दुपार काढणार. कारण का घडायला लागलं हे, महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढायला लागली. ही महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची वाढलेली गर्दी ज्या दिवशी पुस्तकांजवळ येईल, ती पोरं वाचतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक नवा भारत घडेल. आणि मग सकाळी सकाळी मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून. आणि अशा पद्धतीचा भारत उभा करणं ही आमची काळाची गरज आहे. ही पोरं उद्या शाळेच्या गेटमधून पदवी होऊन 10वी होऊन 12वी होऊन बाहेर पडतील. त्यावेळेला गेटच्या बाहेर येणारी शिकलेली पोरं, ती जर महार असतील, वांग असतील, हिंदू असतील, मराठा असतील, चांभार असतील, या जाती धर्म घेऊन जर ती बाहेर पडली तर उद्याचा येणार भारत हा भारत राहणार नाही. म्हणून तुमच्या आमची सगळी गावाची आणि सगळ्या राजकीय नेत्यांची, पक्षांची, कार्यकर्त्यांची पहिली गरज आज ही आहे की आमची पोरं उद्या शाळेतून बाहेर पडताना, शाळेच्या गेटमधून शिकून बाहेर पडताना ती फक्त भारतीय म्हणूनच जिवंत असली पाहिजे. तरच आम्ही खऱ्या अर्थानं असा भारत घडवला असं म्हणायला हरकत नाही. आणि इथं या ठिकाणी आमच्या मुली बसलेल्या आहेत. माझ्या धाकट्या बहिणीच त्या मला दिसतात, कारण मी सख्या 4 बहिणींचा मुराळी आहे, होऊन रडलेलो आहे. 4 बहिणी अशाच आमच्या शिकल्या. बरं, आमच्या मुली किती जरी शिकल्या तरी एक दिवस असा येतो, दारात एक गाडी येते, त्यातनं 4 जण, 2 बायका उतरतात आणि एक म्हातारा आणलेला असतं. मग आमची पोरगी MBBS हो, BMS हो, LLB हो, किती हो, तिला एक दिवस पाहुणं बघायला येतात. असंच आमच्या बहिणीसनी बी यायचं. आणि मग आमची पोरगी समोर बसत्या आणि त्या अडाणी म्हातार तिला विचारते नाव, आमची पोरगी सांगते साक्षी. आणि मग त्याचा दुसरा प्रश्न शिक्षण, मग आमची बहीण म्हणते LLB झाली. आणि मग ती म्हातार तिसरा प्रश्न विचारायचं, स्वयंपाक येतो का म्हणून. तो प्रश्न ऐकला की माझं डोकं आउट व्हायचं. मी दारातल्या सगळ्या चपला उचलून त्यांना मारायचो आणि जोरात वरडायचो, स्वयंपाक करायला आमची बहीण शिकली का म्हणून. असं लई पाहुणं परत गेलं. मग आमच्या वडिलांना लक्षात आलं ह्याच्यामुळं लग्न मोडतंय. मग जेव्हा जेव्हा पाहुणं यायचं तेव्हा तेव्हा माझा हातपाय बांधून तोंडात बोळा घालून आतल्या खोलीत टाकायचे मला. आणि मला तिथं आत ऐकू यायचं. आणि ते प्रश्न ऐकला की स्वयंपाक येतो का, तेव्हा जोरात मी हातपाय खुडायचो. पाहुणे विचारायचं आतल्या खोलीत आवाज कसला येतो. वडील म्हणायचा कोंबड्या गाठल्या त्या, बाहेर लय पळते त्या म्हणून. असं माझा हातपाय खोडून माझ्या 4 बहिणी नेल्या. माझी या पोरींना इथल्या विनंती आहे आज या कार्यक्रमानिमित्तानं की माझं एक स्वप्न आहे, एक दिवस असा निर्माण करा, असा निर्माण करा, एक दिवस आमची पोरगी आम्हाला म्हटली पाहिजे की पप्पा मग आता वेल सेटल झाली, पगार झालाय, गाडी घेतल्या, लग्नाचं वय झाले, लग्न करायचं, चला मुलगा बघायला जाऊ. आणि मग आमची पोरगी गाडी चालवल, तिच्या बाजूला आम्ही बसू आणि मग त्या पोराच्या घरी जाऊ. मग ती पोराला येऊ दे सरबत घेऊन पुढं हॉलमध्ये. आणि मग आमची पोरगी विचारल त्याला नाव काय, ती म्हणल अक्षय. पोरगी विचारल त्याला शिक्षण, ती म्हणल BA झालंय. मग दात दाखव, जीभ दाखव, काय तंबाखू मावा येसन काय. आणि मग आमची पोरगी जागेवर आम्हाला म्हणाल की पप्पा दिस कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ऑर नॉट सिलेक्टेड. जागेवर फैसला आमच्या पोरी करते. त्यावेळेला सावित्रीनं भिडेवाड्यातल्या वर्गावर पहिली अक्षरं जी गिरवली त्या अक्षरांचा विजय या मराठी मातीनं, मराठी पोरींनी केला असं म्हणायला हरकत नाही. आणि तरुण पोरांचं बघितलं, जाती धर्मा नावात कट्टर तर झाले. आमच्यातली तर एवढी झाली ती हल्ली. त्या 2 व्हीलरवर जय शिवराय, त्या 2 व्हीलरवर जय भीम, आणि ती जयंतीला पुंगळी काढते, टार 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 सुरू असते. ते चौकात येतंय
तोंडात मावा, जय भीम, जय शिवराय. आणि त्याला जर जय भीम नाही केला, जय शिवराय नाही केला, तर लगेच ती गल्लीतून म्हणते गद्दार आहे, म्हणते गद्दार. मग मला संध्याकाळी कळलं त्याची टू व्हीलर हप्त्यावर आहे म्हणून. 2 हप्ते राहिलेत त्याच. ही अवस्था आहे आमची. दारू पिऊ नका म्हटलं तर ती अंगावरच येतात, मारते तीच म्हणा. तुझ्या बापाची पितो का म्हणते. मी हल्ली दारू पिऊ नका म्हणायचं बंद केले. उलट मी म्हणतोय तू पी, पण कशी पी. स्वतः 4 मजला बांध बंगला मोठा, वरती टेरेसला जा, सुंदर तुझा टेबल, सुंदर तुझी खुर्ची, तिथं बस. संध्याकाळी घे तुझा ब्रँड, आण तुझा ग्लास. पण ग्लास सुद्धा असा पाहिजे अख्ख्या सांगोला तालुक्यात चर्चा पाहिजे. काय कार्यकर्त्याचा ग्लास आहे म्हणून. बायको असा बर्फ घेऊन आली पाहिजे. आणि मग चकण्याला काजू, बदाम, पापलेट, सुरमई असा घेऊन बस ना. आणि मग तिथं मारपी. तू लगा सडलेल खारी डाळ, फुटलेल शेंगदाणं, हातबट्टी मारणार, जय भीम म्हणणार. तुझ्या कानाखाली दिली पाहिजे कुठंतरी सुधार बाय. आधी जयंतीत नसतंय. मागच्या वर्षी त्याच्यात वस्तू पिऊन पिऊन मेल्या लागली वरून खराब. म्हणजे जयंतीत नसताना त्याला आठवण येत्या. भाऊ रमेश भाऊ गेला बरं का, आठवण येत्या. मग भर अजून 90 भर म्हणते. मग त्याच्या पुढच्या वर्षी यो फोटो. ही आमची अवस्था आम्ही हातान करून ठेवली. अजूनही या देशात शिक्षक आहेत, अजूनही या देशात मास्तर आहेत.